हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे अगदी झणझणीत रबरबीत अशी मेथी बेसन भाजी. तर एक मेथीची जुडी आहे, त्याला स्वच्छ असं निवडून घेतलं आणि नंतर याला धुतलं आणि धुवून त्याला असं बारीक असं चिरून घेतलं. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 5-6 मिरच्या, लसूण आणि अद्रक. तर अद्रक मला आवडते म्हणून टाकते, तुम्हाला आवडत असेल तर टाका. आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. मला तर असं झणझणीतच खायला आवडते, तर तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. तर इकडं आता कढईमध्ये एक पळी तेल, अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. आणि जिरं मोहरी अशी तडतडली की याच्यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. तर 2 चमच मी लसूण मिरचीचा असा याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे. आणि मिडियम गॅसवर परतून घ्यायचं याला. आणि कलरसाठी अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो, तुम्हाला आवडत असेल टॅमॅटो तर टाकायचा, नाही टाकला तरी चालते, पण खूप छान लागते टमाट्याची चव. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे कसं टमॅटो लगेच असं विरघळायला मदत होते. तर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी टाकून घेऊया आणि मिक्स करूया आता हे व्यवस्थित. तर बघू शकता व्यवस्थित छान आता मिक्स झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी आपल्याला पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला रबरबीत पाहिजे. कोणाला जास्त पातळ आवडते तर कोणाला असं घट्ट आवडते. तर मी थोडंसं असं रबरबीत बनवत आहे भाकरीसोबत खाण्यासाठी. तर याच्यामध्ये बेसन टाकून याला मिडियम गॅसवर असं गिठोळी न राहता बेसन हटून घ्यायचं आहे. अजिबात याला गिठोळी न राहता बेसन असं मिडियम गॅसवर हटायचं आहे. फुल गॅसवर हटायचं नाही, मोठ्या गॅसवर एकदम असं मिडियम गॅसवर बेसन हटून घ्यायचं आहे. तर रबरबीत झणझणीत आपलं खमंग असं बेसन, मेथी बेसन तयार आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर खा, अप्रतिम लागते ही चव. तर एकदा खाल तर तुम्ही सारखं बनवाल, एवढी भारी चव लागते. भाताबरोबर कशाबरोबर खाल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.